मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे रस्त्याच्या केसेस दाखल केल्या जातात. तर रस्त्याच्या केसेस या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नवीन रस्ता मागणीसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे, आणि अडवलेला रस्ता जो पूर्वी एक्झिस्टिंग रस्ता आहे, पूर्वी अस्तित्वात आहे, परंतु तो विरुद्ध पार्टीने अडवला आणि त्यामुळे जे आहे ते अडवलेला रस्ता खुला करून मिळावा यासाठी तरतूद जी आहे ती मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 मध्ये आहे. जेव्हा हे दोन्ही प्रकारचे अर्ज दाखल केले जातात त्यावेळी विरुद्ध पार्टीला नोटीस काढली जाते, त्यांचं म्हणणं घेतलं जातं आणि माननीय तहसीलदार साहेब जे आहेत ते जो अर्ज त्या वादीने किंवा अर्जदाराने दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणाला भेट देतात, ज्याला स्थळ पाहणी असं म्हटलं जातं. जेव्हा वादी तो दावा दाखल करतो किंवा कलम 143 प्रमाणे अर्ज दाखल करतो आणि स्थळ पाहणीची नोटीस दोन्ही पक्षकारांना काढली जाते किंवा तारखेला आल्यानंतर त्यांना स्थळ पाहणीची समज देऊन त्यांची सही घेतली जाते. माननीय तहसीलदार साहेब स्थळ पाहणी करतात. स्थळ पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी 143 कलमाखाली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जर रस्ता नसेल दुसरा कुठलाच अल्टरनेटिव्ह तर त्या अनुषंगाने तिथल्या परिस्थितीचा पंचनामा केला जातो की ही मिळकत या ठिकाणी आहे, त्याच्या बाजूला प्रतिवादीची ही मिळकत आहे, मुख्य रोड या बाजूला आहे आणि ज्या ठिकाणी रस्त्याची मागणी केलेली आहे त्या ठिकाणची काय वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणावरून जो रस्त्याची पॉसिबिलिटी आहे का या अनुषंगानेच तिथं पंचनामा केला जातो की तिथली परिस्थिती काय आहे नेमकी. आणि अडवलेला रस्ता खुला करून मिळण्याच्या प्रकरणांमध्ये जेव्हा स्थळपाणी पंचनामा केला जातो त्यावेळी हे पाहिलं जातं की वादी ज्या ठिकाणी रस्ता आहे असं म्हणतायत त्या ठिकाणी रस्ता आहे का, त्याच्या खानाखुणा काही दिसत आहेत का आणि प्रतिवादीने तो रस्ता अडवलेला आहे का. उदाहरणासाठी की पाठीमागे रस्ता आहे, पुढे रस्ता आहे आणि ज्या ठिकाणी या प्रतिवादीची मिळकत आहे त्याच ठिकाणी नेमका रस्ता अडवलेला आहे, तर मग ती वस्तुस्थिती जी आहे ती पंचनाम्यामध्ये लिहिली जाते. परंतु कल्पना करा की वादीने एक दावा दाखल केलेला आहे. आपण उदाहरणासाठी कलम 5 खालच्या अर्जाचं उदाहरण घेऊया. मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 की माझ्या मिळकतीच्या पूर्व बाजूला दक्षिण उत्तर चालीचा रस्ता आहे, तो रस्ता पुढे जाऊन मुख्य रस्त्याला मिळतो. माझ्या जमिनीच्या लगत प्रतिवादीची जमीन आहे आणि प्रतिवादी जे आहेत त्यांनी तो रस्ता मुख्य रस्त्याकडे जाणारा अडवलेला आहे. त्या ठिकाणी काठाडे टाकले, त्या ठिकाणी मुरुम टाकला आहे, तो रस्ता उखरला आहे, त्या रस्त्यावर पिके लावण्याचा ते प्रयत्न करतायत, अडथळे निर्माण करतायत दगड टाकून आणि तो रस्ता मला खुला करून मिळावा अशा स्वरूपाचा अर्ज दाखल झालेला असेल आणि त्या अर्जामध्ये स्थळ पाहणी जेव्हा केली जाते तेव्हा हे पाहिलं जातं की वादीनं जे म्हटलेलं आहे ती वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे का, त्या ठिकाणी रस्ता होता का, त्या ठिकाणी अडथळा आहे का. परंतु स्थळ पाहणी पंचनामा करत असताना वादीने ज्या ठिकाणाबद्दल म्हणजे वादातील जे ठिकाण आहे की माझ्या मिळकतीच्या पूर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा रस्ता आहे असं त्या दाव्यामध्ये म्हटलेलं आहे आणि पंचनामा जो पूर्ण झाला तो वेगळ्याच ठिकाणचा झाला, वेगळ्याच गट नंबरचा झाला. वादी ज्या ठिकाणी वाद आहे म्हणतायत त्या ठिकाणाबद्दल त्या पंचनाम्यामध्येच काही लिहिलेलं नसेल किंवा त्या ठिकाणची वस्तुस्थिती त्या पंचनाम्यामध्ये आलेली नसेल आणि पंचनामा तयार झाला, ते पेपर्स फाईलला आले. अशा वेळी आपण काय करायचं, आपल्या पुढं काय पर्याय आहे. कारण वादीचा वाद एक आहे, वादीचं जे वादाचं ठिकाण आहे ते वेगळीकडे आहे आणि वादी म्हणतो त्या ठिकाणी खरंच रस्ता होता किंवा नाही, त्या ठिकाणी अडथळे आहेत किंवा नाही, हे जर पाहिलंच गेलेलं नसेल, हे जर पंचनाम्यातच आलेलं नसेल आणि ते ठिकाण सोडून अन्य ठिकाणची वस्तुस्थिती जर पंचनाम्यामध्ये आलेली असेल तर त्यावेळी वादीला आणखी एक पर्याय असतो, तो म्हणजे वादी हा फेरपंचनामा करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना विनंती करू शकतो. आता हा फेरपंचनामा करण्यासाठीची जी विनंती करायची आहे त्या अर्जामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असल्या पाहिजे का, केवळ पंचनामा हा आपल्या विरोधात गेलेला आहे किंवा पंचनाम्यामध्ये आपल्या विरोधात मजकूर लिहिलेला आहे या कारणामुळे फेरपंचनामा करता येणार नाही. कारण फेरपंचनामा हा वस्तुस्थितीप्रमाणे झालेला आहे. फेरपंचनामा हा जे वाद आहे त्या वादाच्या अनुषंगाने झालेला आहे का या गोष्टी पाहणं महत्त्वाचं असतं. आणि जसं की मी आत्ताच्या उदाहरणामध्ये सांगितलं की जर का वादाचं ठिकाण वेगळं असेल आणि पंचनाम्यामध्ये वेगळ्याच ठिकाणचा पंचनामा केला गेलेला असेल, पंचनाम्यामध्ये वेगळेच गट नंबर लिहिलेले असतील आणि वाद वेगळ्या गट नंबरचा असेल
रस्त्याची दिशा जी आहे ती अर्जामध्ये वेगळी लिहिलेली असेल आणि पंचनामा कुठल्या तरी वेगळ्याच दिशेचा झालेला असेल, त्यामध्ये गट नंबर असतील किंवा वस्तुस्थिती दर्शवलेली नसेल, तर आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतो आणि त्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून देऊ शकतो की माझा दावा हा माझ्या या गट नंबर संदर्भात आहे, माझ्या दाव्यामध्ये माझ्या गटाच्या या बाजूला चालू वहिवाटीचा रस्ता आहे असं मी म्हटलेलं आहे, तो रस्ता इथपासून इथपर्यंत मुख्य रस्त्यापर्यंत जातो असं मी म्हटलेलं आहे, पुढं मुख्य रस्ता आहे असं मी म्हटलेलं आहे, माझ्या जमिनीच्या अमुक बाजूला प्रतिवादीची मिळकत आहे असं मी माझ्या अर्जामध्ये म्हटलेलं आहे. आणि हा जर पंचनामा पाहिला तर या पंचनाम्यामध्ये या अर्जामध्ये जी गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत, अर्जामध्ये जे माझं म्हणणं आहे, जे ठिकाण रस्त्याचं आहे ते नमूदच केलेलं नाही. माझी गट वेगळा आहे, रस्ता जिथून जातो ते ठिकाण वेगळं आहे आणि पंचनाम्यामध्ये शेजारच्या गट नंबरबद्दल लिहिलेलं आहे. तर अशा परिस्थितीमुळं ॲक्च्युअल वादाचं समूळ उच्चाटन होण्यासाठी, मेहरबान कोर्टाला न्यायदानाच्या कमी मदत होण्यासाठी जे वादाचं ठिकाण आहे त्याचा पंचनामा होणं गरजेचं आहे. जो वादाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी रस्ता आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी अडथळे आहेत का नाही हे पाहणं गरजेचं आहे, तो स्पॉट पाहणं महत्त्वाचं आहे. हे आपण अर्जामध्ये नमूद करावं लागतं आणि या गोष्टी पाहिल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळं फेरपंचनामा करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडं फेरपंचनाम्याच्या अर्जाद्वारे करू शकतो. आणि पूर्वी केलेला पंचनामा, आपला अर्ज आणि आपण अर्जामध्ये मांडलेले मुद्दे यावरून जर माननीय तहसीलदार साहेब यांना वाटलं की हे वादी म्हणतात, अर्जदार म्हणतात ते खरं आहे, की यांचा वाद वेगळीकडचा आहे, पंचनामा वेगळीकडचा झाला आहे, वाद वेगळ्या गटाचा आहे, पंचनाम्यामध्ये वेगळे गट आलेले आहेत, ॲक्च्युली जे वादाचं कारण आहे किंवा वादाचं मुख्य जो मुद्दा आहे तोच पंचनाम्यामध्ये कुठंच दिसून येत नाही आणि त्यांना जर ही गोष्ट पटली तर ते फेरपंचनाम्याचे आदेशसुद्धा करू शकतात. ते फेरपंचनामा जे आहेत ते करू शकतात, ज्या गोष्टी त्यांनी पूर्वी पाहिलेल्या नाहीत आणि ज्या अर्जामध्ये आहेत आणि त्या पाहायच्या राहून गेलेल्या आहेत, तर त्या गोष्टी पुन्हा एकदा ते नव्यानं जे आहेत ते पाहू शकतात आणि ते दुसरा पंचनामासुद्धा करू शकतात. त्या ठिकाणची वस्तुस्थिती पंचनाम्यामध्ये ते नमूद करू शकतात. त्यामुळं पहिला पंचनामा केवळ आपल्या विरोधात आहे, पहिला पंचनामा केवळ त्या पंचनाम्यामुळं आपण म्हणतो तसा झालेला नाही, तर या मुद्द्यावर फेरपंचनामा होत नाही. तर पंचनामा हा अर्जातलं वादाचं ठिकाण, अर्जातले गट नंबर आणि अर्जातली वस्तुस्थिती या संदर्भात नसेल आणि काही वेगळा असेल, वेगळ्या ठिकाणचा असेल, वेगळ्या बाजूचा असेल, वेगळ्या दिशेचा असेल किंवा त्या पंचनाम्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या अनुषंगानं फेरपंचनाम्याचा अर्ज जो आहे तो करता येतो. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा, त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि ज्यांच्यावर असे विसंगत पंचनामे झालेले आहेत ज्यांच्या केसमध्ये, तर त्यांना हा एक पर्यायसुद्धा आहे, फेरपंचनामा ते करू शकतात. वस्तुस्थिती मेहरबान कोर्टाला निदर्शनास आणून दिली तर की तो स्पॉट पाहिला गेलेला नाही, वेगळा स्पॉट पाहिला गेलेला आहे. धन्यवाद.